आज आपण दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी गावात आलेलो आहे. तर या शेतकऱ्याकडे आपले 2 वॉटर कंडिशनर बसवलेले आहेत. तर आपण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार सर, आपला परिचय? हरिश्चंद्र दत्तात्रय खराडे, कंपोस्ट कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आता तुम्ही हे वॉटर कंडिशनर बसून साधारण किती वर्ष झालेले? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झालेले वॉटर कंडिशनर बसून. किती मशीन बसवलं तुम्ही? 2 मशीन बसवले. तर हे मशीन बसवण्या अगोदर तुमचं पीक आणि आताच्या पिकामध्ये काय बदल आहे? त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. कारण पहिली पिकं येत नव्हती, आता चांगल्या पद्धतीने पिकं येतात. अच्छा, आता या ठिकाणी या बघा, इकडं हा एक कांदा आहे. हा या शेतकरी आणि तुमचा या कांद्यामध्ये काय बदल दिसतोय तुम्हाला? कारण हा कांदा आहे ना, हे त्यांच्या 15 दिवसाच्या पाठीमागला कांदा आहे. हा आधीचा आहे. म्हणजे हा 15 दिवस अगोदर लावलेला आहे आणि हा 15 दिवस नंतर लावलेला आहे. तर ह्या कांद्यात आणि ह्या कांद्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? कांदा त्याच्यापेक्षा चांगला आहे आणि त्याची फोटो बी चांगला आहे आणि त्या कांद्याची साईज बी मोठी झालेली आहे. अच्छा, आता या ठिकाणी आपण हा कांदा रोगाला बळी पडलेला नाही. हा कांदा रोगाला बळी पडलेला आहे. याच्यामध्ये हाईटमध्ये किती बदल आहे आपण साधारण बघू शकतो. तर आता आपण साधारण इथं एक ठेवलेलं आहे. साधारण एवढ्या साईज आहे. अजूनही दुसऱ्या कांद्याचे माप घेऊ. या ठिकाणी म्हणजे साधारण एवढा कांदा झालेला आहे. हा 15 दिवस अगोदर लागलेला आहे. तर आपण आता या ठिकाणी कांद्याची साईज मोजू. आता या ठिकाणी बघा, म्हणजे या बोट धरलं त्याच्यावरती गेलेलं आहे. जसं जसं इकडे पुढे आलो, हे बघा याची हाईट कुठं इथपर्यंत आलेली आहे. याची हाईट तर एका काठीपेक्षा उंच झालेली आहे. तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी म्हणजे किती. आणि याचा जो स्टंप आहे तो स्टंप बघा. आणि विशेष म्हणजे इकडं पुन्हा तुम्हाला मी हे दाखवतोय. या ठिकाणी ही माती आहे. जरा याची माती अशी उकरून दाखवा. हा, याची माती उकरून दाखवा. अशी माती कडक झालेली, इकडे कडक झालेली दिसून येते. आता तुम्ही ना तुमच्या क्षेत्रातली जी माती आहे ती उकरून दाखवा. आता ही माती बघा, एकदम जवळ घे का. हे बघा किती मऊ झालेली माती आहे. म्हणजे मातीमध्ये पण कितीतरी मोठा फरक जाणवतो. तरी शेतकरी बंधूंनो, वॉटर कंडिशनर नुसतं पिकालाच रिझल्ट देत नाही, तर त्याचबरोबर तुम्हाला मातीची सुपीकता, पाण्याची गुणवत्ता तर वाढवते. आता ह्या कानगावमध्ये टोटल आपले किती वॉटर कंडिशनर बसलेले आहे? 90 बसवलेत. 90 शेतकऱ्यांनी वॉटर बसवलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 30-35% क्षेत्र आपलं हे याच्यावर वॉटर कंडिशन मध्येच दिसते. अच्छा, पण तुम्हाला वॉटर कंडिशनर घेण्याच्या अगोदर तुम्ही कोणाचं वॉटर कंडिशन बघितलं होतं का? पाहिलं होतं 2-3 जण, संतोष कडके, रमेश गवळी. अच्छा, पाहिली होती. त्यांची ऊस बी चांगली असायची. आणि ते पाहूनच आम्ही बसवलेलं आहे. मग तुम्ही आता या वॉटर कंडिशनर बद्दल काय म्हणू शकता? हे ज्याच्याकडं ज्या पाण्यात क्षार जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी हे बसवलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही एकंदरीत या पिका आपल्या वॉटर कंडिशनरवरती खुश आहात? कारण नदीवरून लिफ्ट करायचं म्हणजे 5-10 लाख रुपये लागतात. अच्छा, ह्याला काही 40-50 हजार रुपयात तर ही बसून जातो आणि त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगले भेटतात. रिझल्ट बी चांगला भेटतात.